बी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने, अतिशय महत्त्वाची बातमी. त्याचा फायदा पवित्र पोर्टल शिक्षक भरतीला तर होतोय, त्या विद्यार्थ्याला होतोय ज्याला त्याच्या हक्काच्या शिक्षणापासून RT ॲक्टनुसार जे त्याला शिक्षण मिळायला हवं त्याच्यापासून त्याला वंचित ठेवलं जाणार होतं. आणि असाच महत्त्वाचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने नुकताच घेतलेला आहे. मित्रमैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. TET, TAIT आणि CTT किंवा टीचर्स मेंटरशिप बॅच जर जॉईन करायची असेल ना, प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. तिथं तुम्हाला हक्काचं स्वप्नपूर्तीची टीचर्स हेल्पलाईन मिळणार आहे. तिथं नक्कीच मिळेल. आजची जी महत्त्वाची गुड न्यूज आहे ती म्हणजे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीवरती जागा वाढणार आहेत. TAIT टीचर्स ॲप्टिट्यूड इंटेलिजंट टेस्ट 2025 ज्या शिक्षकांनी दिलेली आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची गुड न्यूज. सोबतच जे शिक्षक 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त होत होते त्यांच्यासाठी महत्त्वाची गुड न्यूज. या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि स्टे कनेक्टेड. डोंट फॉरगेट टू हिट द लाईक बटन. मित्रमैत्रिणींनो, शालेय शिक्षण विभागाने समायोजनाची कार्यवाही सुरू केलेली आहे आणि त्याच्या संदर्भातली महत्त्वाची बैठक शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विधान भवनातल्या दालनामध्ये पार पडली. आणि त्या बैठकीच्या वेळेस कारण सध्याचा जो प्रश्न होता तो म्हणजे पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड सोबतच बाकीचे जे काही 18 जिल्ह्यातल्या शाळा मराठी माध्यमाच्या बंद पडणार होत्या त्याच्या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय सध्या या मीटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे. या मीटिंगच्या वेळेस उदय सामंतजी, नितीश राणेजी आणि सोबतच आपले जे शिक्षण सचिव आहेत देओलजी आणि शिक्षण आयुक्त आहेत सचिंद्र प्रताप सर, राजेश शिंदे सर, सोबतच जे शिक्षण उपसचिव आहेत आबासाहेब कवळे सर आणि ज्या व्यक्ती होत्या आजच्या या मीटिंगला उपस्थित होत्या. महत्त्वाचा मुद्दा होता की विद्यार्थ्यांची होणारी कमी पटसंख्या आणि त्याच्यामुळे बंद होणाऱ्या शाळा. 15 मार्च 2024चा शासन निर्णय आला आणि त्याच्यामुळे बऱ्याच राज्यातल्या शाळा बंद होत होत्या. याच चॅनलवरती आपण नुकता 2 दिवसापूर्वी 18 जिल्ह्यातल्या किती शाळा बंद पडणार आहेत याचा तुम्हाला खुलासा दिलाच होता. सोबतच इंस्टाग्राम, फेसबुक कुठेही तुम्ही बालुशा माने म्हणून सर्च केलं तर तुम्हाला नुकतंच एक रील अपलोड झालेलं दिसेल. त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास 253 शाळा या बंद सुद्धा पडलेल्या आहेत. कमीत कमी आता जे झालेलं आहे ते पुढं होऊ नये आणि याच्या संदर्भात शासनाने कबुली दिलेली आहे ती बंद पडू नये. म्हणूनच आता शालेय शिक्षण विभागाचे जे शिक्षण मंत्री आहे दादा भुसे यांनी महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेतला असल्याचं समजतं. आणि जे तुम्ही या व्हिडिओमध्ये ऐकणार आहात त्याचे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लिखित स्वरूपाचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा झालेलं दिसेल. मित्रांनो, 15 मार्च 2024चा शासन निर्णय काळा GR ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्यावरती त्यांच्या हक्काच्या शिक्षणावरती गदा येत होती आणि NEP-नुसार सुद्धा विद्यार्थ्याला शिक्षक मिळालाच पाहिजे, विषय शिक्षक मिळाला पाहिजे. परंतु शासनानं जे काही पहिले GR होते त्याला तिलांजली लावून याच्यावरती कोणतीही ठोस कार्यवाही केली नव्हती. परंतु आता जो महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या संदर्भातलं पत्रक सुद्धा निघेल. तो जरी या 4 जिल्ह्यांसाठी घेतला आला असला तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सर्व ज्या मुंबई उपविभागीय जे काही जिल्हे आहेत सोबतच कोल्हापूर उपविभागीय जिल्हा आहेत, सर्व माध्यमिक प्राथमिक मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, EI असतील, EO असतील, या सर्वांपर्यंत हे जे निर्देश आहेत ते जाणार आहेत. अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे शासनानं 20पेक्षा कमी जिथं पटसंख्या आहेत त्या शाळा बंद करायच्या होत्या, तिथले शिक्षक अतिरिक्त होत होते, त्याच्या संदर्भातल्या त्या शाळा बंद न करता तिथले शिक्षक अतिरिक्त न करता तिथंच एक शिक्षक देण्याचा सध्या शालेय शिक्षण विभागाने या बैठकीत त्यांची तशी सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं सुद्धा तुम्हाला GR मध्ये रूपांतर झालेलं नक्की पाहायला मिळेलच. कारण मित्रांनो, संच मान्यता ही 31 मार्च 2026 पर्यंत सर्वांना पूर्ण करून 1 एप्रिल पासून पवित्र पोर्टलवर ज्या आस्थापना आहेत वेगवेगळ्या ZP, नपा, मनपा, सध्या अध्यापक विद्यालय, आदिवासी विभाग, आदिवासी आश्रमशाळा आणि जे काही स्थानिक स्वराज्य संस्था अंशतः अनुदानित, थोड्याफार प्रमाणात विना अनुदानित सुद्धा या सर्व नगरपरिषदा, ऑफकोर्स महानगरपालिका
आणि नगरपालिका या सर्वच यांच्या पोर्टलवरती जाहिराती द्यायला सुरुवात करणार आहेत. हे आतापर्यंत ठरलेला आहे, ह्यांचा रोडमॅप आहे. आणि त्यानंतर 15 दिवसानंतर हार्डली 3 दिवसामध्ये एप्रिलच्या लास्ट वीकमध्ये तुम्हाला प्रेफरन्सेस स्वतःला देता येतील. आत्तापर्यंतचा असा हा सध्याचा प्रवास आहे. परंतु शालेय शिक्षण विभागानं असा का युटर्न घेतला असावा हे तुम्हाला का वाटतं? त्याच्यामध्ये महत्त्वाचा ठरला तो म्हणजे SLP. सुप्रीम कोर्टामध्ये 2 SLP दाखल झालेले आहेत. तुम्ही जर तुमच्याकडे वही पेन असेल किंवा तुम्ही कुठंतरी रेकॉर्ड करून ठेवा, तुमच्या नोटपॅडमध्ये नक्की लिहून ठेवा. तुम्ही केस नंबर तुम्ही लिहून घ्या 2479/2027. ही जी केस आहे ती कोल्हापूर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली होती. ती तिथून डिसमिस केली आणि त्या सुप्रीम कोर्टामध्ये स्पेशल लीव्ह पिटिशन म्हणून दाखल करण्यात आलेली आहे 16 जानेवारी 2026ला 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाविरोधात. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रसारक मंडळ आहे सोबतच यांनी अजूनही पहिला काही सुप्रीम कोर्टामध्ये केसेस होत्या त्याला क्लब केलेल्या आहेत. त्याची पहिली तारीख सुनावणी झालेली आहे जी 23 जानेवारी 2026 होती आणि नेक्स्ट डेट आहे ती 13 मार्च 2026ला आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा याच्यामधून जे आउटपुट आलेलं आहे की सध्या सरकारला सुप्रीम कोर्टानं नोटीस पाठवलेली आहे की राज्य शासनाचं चाललंय तरी काय याचा खुलासा त्यांना लवकरात लवकर करायचा आहे. त्यामुळे मार्च महिन्यामध्येच याची सुद्धा नक्कीच आपल्याला चांगलं प्रत्युत्तर आलेलं दिसेल. दुसरी महत्त्वाची केस आहे ती म्हणजे शशांक गुरुजी अटक वर्सेस युनियन ऑफ इंडिया 3465/2026 हा याचा नंबर आहे. किंवा तुम्ही जर SLPमध्ये ही सुद्धा सुप्रीम कोल्हापूर खंडपीठामध्ये होती, आता त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि अर्थातच याचा SLP नंबर आहे तो 5759/2026. तुम्ही चेक करू शकता. मी एवढं का सांगते ते तुम्हाला पुढे गेल्यावर कळेलच. आणि सध्या याची जी तारीख आहे लास्ट डेट 12 फेब्रुवारी 2026 होती. नेक्स्ट तारीख आहे ती 2 एप्रिल 2026 आहे आणि याच्या संदर्भात 100% जे कंत्राटी पद्धतीने शिक्षकांना घेतलं जात आहे, जे रिटायर्ड शिक्षक आहेत त्यांना तिथं न घेता ज्यांचं TET झालेलं आहे, CTET घेण्यात आलं आहे त्यांना सुद्धा घेण्यात यावं आणि विद्यार्थ्यांना हक्काच्या ठिकाणी हक्काची शाळा मिळावी. अर्थातच संजीव आणि त्याच्या GRच्या विरुद्ध संदर्भात ही केस आहे आणि त्याची सुद्धा निकाल आपल्याला लागत आहे. सध्या सुप्रीम कोर्टानं नोटीस पाठवल्यामुळे शासनाने थोडेसं महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि त्याचा फायदा शिक्षक भरतीसाठी होतो. मित्रांनो, आता जी बातमी आता ही जी मीटिंग झालेली आहे त्याच्यामध्ये सरता भर देण्यात आलेली होती ती म्हणजे कोकणामध्ये विरळ लोकवस्तीच्या शाळांमध्ये पटसंख्या कमी आहे आणि अर्थातच त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत. त्यामुळे सध्या शिक्षक मंजूर करत असताना किमान 20 पटसंख्या असावी लागते किंवा 0 ते 10 पर्यंत जिथं पटसंख्या आहे त्या अक्षरशः बंद केल्या जात होत्या. परंतु जे अतिरिक्त शिक्षक होणार होते ते मात्र आता अतिरिक्त होणार नसून अशी कोणती शाळा बंद केली जाणार नाही अशी ग्वाही शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे यांनी या मीटिंगमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, आपल्या पोर्टल भरतीला याचा कसा फायदा होतोय ते समजणं गरजेचं आहे. आपला जो विद्यार्थी आहे ना, झेडपीचा सरकारी शाळेमध्ये कुठल्याही आस्थापनेमध्ये शिकणारा याला सुद्धा हक्काचा शिक्षक मिळणार आहे. त्याच्या घराजवळची त्याच्या गावाजवळची जी शाळा होती ना त्याला तिथं ती शाळा त्याची अबाधित राहणार आहे आणि त्याला RTI नुसार NEP नुसार हक्काचं शिक्षण सुद्धा मिळणार आहे जो त्याचा संविधानिक अधिकार आहे. त्याच्यानुसार त्याला अर्थातच याचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि शिक्षक भरतीसाठी मात्र जेव्हा शिक्षकच अतिरिक्त होणार नाहीत त्यामुळे ज्या जागा कमी येण्याचं जे तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी तुमच्या मनावरती बंबार्डिंग केलं जातं ते मात्र आता तुम्ही विसरायचं आहे. आणि जसं आपण पहिल्यापासून सोशल मीडियावरती कुठंही तुम्ही सर्च करा, पहिल्यापासून आपण आकडा दिलेला आहे की तेवढ्या जागा येतील. परंतु आता जे काही वास्तव आपल्या समोर येत आहे आणि उद्या जर ह्या कोर्टाच्या केसेसचा जर निकाल लागला तर येणाऱ्या काळामध्ये आतापर्यंत भूतो न भविष्यती एवढ्या जागांची भरती झालेली तुम्हाला दिसेल. त्यामुळे अर्थातच पोर्टल भरतीच्या जागा वाढणार आहेत. फक्त आता या वाढलेल्या जागा आपल्याला कशा मिळतील त्याच्यासाठी हा आपला संघर्ष अजून संपलेला नाही आहे. त्यामुळे अर्थातच ही खूप महत्त्वाची आनंदाची शिक्षक स्वप्नपूर्ती जी तुम्ही पाहत आहात स्वप्न होण्याचं शिक्षक होण्याचं जे स्वप्न पाहत आहात स्वप्नभंग होऊ नये याच्यासाठी 100% आपण पहिल्यापासून प्रयत्नशील होतो आहोत आणि राहू. कारण तुम्हाला शिक्षक झालेलं आम्हाला बघायचं आहे आणि याचसाठी मित्रांनो महत्त्वाचं होतं की म्हणजे पोर्टलवरती जागा वाढणं. आता पोर्टलवरती या पूर्णतः ज्या काही वेगवेगळ्या आस्थापनाच्या जागा येणार आहेत त्याच्यामध्ये अजून भर पडलेली आहे ते म्हणजे पेसा क्षेत्रातल्या जागा. आता या सर्व जागा जेव्हा पोर्टलवरती येतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जेवढ्या जागा आहेत
तेवढ्या सध्या सरकार भरतंय की काय? कारण सध्यापर्यंत जो शासनाने 40-45 हजारचा आकडा दिलेला आहे त्याच्यामध्ये सरकार किती भरतंय हा एक महत्त्वाचा आमचा सुद्धा कन्सर्न होता. आणि अर्थातच तो आपला असण्यापेक्षा शासनाचा सुद्धा आहे. कारण आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत सोबतच ज्या खाजगी आस्थापना आहेत त्या पोर्टलवरती बऱ्याच जागा देत नव्हत्या. आता त्यांना पोर्टलवरती जागा देणं सुद्धा बंधनकारक केलेलं आहे. शिवनेरी फाउंडेशनच्या आमच्या टीमच्या माध्यमातून आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करतोय. त्या पोर्टलवरती आलेल्या दिसतील आणि तिथं मात्र त्यांना जागेमध्ये कटौती करता येणार नाही. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये सध्या 80% पदभरतीला मान्यता मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये झेडपीच्या कोणत्याही आस्थापना असतील त्या मात्र 10% जागा थोड्याफार इकडे तिकडे ठेवतात. त्यामुळे ज्या 70% त्यांच्या तर जागा येतील आणि बाकीच्या ज्या आस्थापना आहेत मित्रांनो त्यांना खरडून जागा द्याव्याच लागतील, जरी शालेय शिक्षण विभागाला वाटलं आणि नाही वाटलं. त्यामुळे शिक्षण विभागात अतिशय महत्त्वाचा हा निर्णय, महत्त्वाची बैठक ठरलेली आहे. जरी ही आत्ताची झालेली बैठक जरी पालघर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या 4 जिल्ह्यांसाठी होती, महत्त्वपूर्ण होती, परंतु त्याचा जे परिणाम आहे ते सर्वच जिल्ह्यामध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळेल. कारण सर्वकडच्या जागा शाळा बंद करू नयेत हे सरकारला ऑलरेडी इंट्रीम ऑर्डरसारखी ऑलरेडी त्यांना नोटीस मिळालेली आहे. त्यांना समजलेलं आहे की आपलं कुठं चुकतंय आणि सुप्रीम कोर्टाचं ऐकल्यावरती TET जशी बंधनकारक झाली, ऐकावंच लागतं ना राव, पर्यायच नाही आहे. तसं मात्र आता शासनाला ऐकावं लागतंय, शासन ऐकेल याच्यामध्ये शंकाच नाही आहे. आणि मात्र पोर्टलवरती जागा वाढतील. आता तो जे आपल्या मनामध्ये प्रश्न आहे ती वाढलेली जागा तुम्हालाच कशी मिळेल किंवा मला फक्त एक नोकरी हवी आहे मॅडम, आम्हाला जागा किती येतील, कोणाला कशा लागतील, आम्हाला त्याच्याशी काही देणं नाही. मित्रांनो सध्या काहीच काळजी करायची नाही आहे. सध्या आपल्यापर्यंत 30 मार्चपर्यंत हे सर्व क्लॅरिटी होईल. एप्रिल महिन्यामध्ये प्रिफरन्स सुरू होतील. एप्रिलच्या लास्ट वीकमध्ये पोर्टलवरती जागा सुरू होतील. एप्रिल महिन्यामध्ये आस्थापना जागा देतील. एप्रिलच्या लास्ट वीकमध्ये प्रिफरन्स सुरू होतील आणि मे महिन्याच्या 15 ते 30 तारखेपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल आणि तुम्हाला जॉईनिंग लेटरसुद्धा मिळेल. हे अगदी 2-3 महिन्याचा मित्रांनो हा प्रवास आहे. त्यामुळे तुमचा जो आत्तापर्यंतचा पेशन्स आहे तो तसाच टिकून राहिला पाहिजे. तरीसुद्धा अजून पोर्टल भरतीमध्ये थोड्याशा काही गोष्टी आहेत त्याच्यावरती आपल्याला लढायला हवं, ते म्हणजे पसंतीक्रम. मित्रांनो पसंतीक्रम वाढले पाहिजेत, 100% वाढावे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. वाढून मिळतील असंही आपल्याला आश्वासन मिळालेलं आहे. परंतु जोपर्यंत हातावर म्हणजे रियालिटीमध्ये येत नाही तोपर्यंत हा आपला प्रवास असाच आहे. आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत मेंटरशिप बॅच. मेंटरशिप बॅचमध्ये काय माहिती आहे, तुम्हाला फक्त एक योग्य दिशा मिळणार नाही आहे, तर तुमची अगदी आता निवड होण्यापासून जेव्हा तुमची अपॉइंटमेंट लेटर हातामध्ये मिळेपर्यंत तुम्हाला A to Z गायडन्स, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर, कोणत्याही प्रश्नाला सोल्युशन तुम्हाला या मेंटरशिपमध्ये मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच ती बॅच जॉईन करा. थोडंसं कधी ऑफरची वाट पाहत राहा जेणेकरून तुम्हालाही ते अफोर्डेबल होईल. खूप महत्त्वाची ती तुमच्यासाठी एक संजीवनीसारखं काम करणार आहे आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल तर होईलच. सोबतच आपण TET पेपर 1 पेपर 2ची बॅचसुद्धा अशा शिक्षकांसाठी सुरू करतोय ज्यांचं DED BED नुकतंच झालेलं आहे आणि सोबतच जे शिक्षक कार्यरत आहे ज्यांच्यावरती सक्तीची निवृत्ती घेण्याची टांगती तलवार या ऑगस्ट 2027 पर्यंत आहे. म्हणूनच आपण हे शिक्षकांच्या सन्मानासाठी हे सर्व करत असताना शिक्षकांसाठीचाच पोर्टल भरतीच्या जागा वाढतात आहे याच्यासारखा आनंद कुठलाच नाही आहे. आणि 100% शासनाला एक दिवस हा विचार करावाच लागणार होता, परंतु शासनानं हळूहळू त्याच्यामध्ये सकारात्मक विचार करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का, आज जेव्हा सुप्रीम कोर्ट जेव्हा हे निर्णय देईल ना याच्यावरती काही ॲडव्हान्स देईल त्याच्या अगोदर हे निर्णय घेऊन मोकळे होतील. हे काही सांगायला नको. आता जरी शिक्षण सेवकांना आपण पाहतोय सध्या त्यांना दिलासा मिळालेला आहे, त्यांना आता दुसऱ्या भरतीमध्ये वरच्या टप्प्यासाठी संधी मिळाली, सोबत शिक्षण सेवक काउंट होणार आहे. ते असंच झालेलं नाही मित्रांनो, कोर्टाचा निर्णय आहे त्याच्यानुसार शासनाला करावं लागलेलं आहे. हे सुद्धा असंच आहे. कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वी शिक्षण विभागाला जाग आली आणि सध्याचं मात्र हे अतिरिक्त होण्याचं जो गोंधळ आहे तो या 4 जिल्ह्यातला संपलेला आहे असं नक्कीच आपण म्हणूया. परंतु येणाऱ्या काळामध्ये सर्व जिल्ह्या बाबतीमध्ये शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे यांनी असाच निर्णय घ्यावा आणि पोर्टलवरती जे माझे हजारो शिक्षक आहेत ना वाट पाहतात अगदी चातकासारखी की माझा नंबर कधी लागेल आणि मी शिक्षक कधी होईल, माझी स्वप्नपूर्ती कधी होईल. तर मित्रांनो स्वप्नपूर्ती हेल्पलाईन, टीचर्स हेल्पलाईन आपण केवळ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. याचा भाग व्हायला विसरू नका. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा यांनी कितीही आकड्यांचं कितीही आता समर्थन करू देत, आता मात्र
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळण्याचा एक चांगला सुकर मार्ग झालेला आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मित्रांनो, कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आणि अर्थातच हे सर्व करत असताना आपण पाहूयात की तुम्ही शिक्षक होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत. तो घाबरायचं नाहीये. आता आपल्याला शिक्षक. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे कनेक्ट.